नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बोल गुरु या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत आहे। मिशन मुंबई उच्च न्यायालय भरती पार्ट 2 जो आपण गणिताचा भाग 2 बघणार आहोत। काल आपण भाग 1 बघितला, हा भाग 2 आहे। आता बघा प्रश्न कसे असतात आणि पेपरमध्ये आलेले प्रश्न सोडवायचे कसे असतात। आता हा भूमितीचा प्रश्न आहे, बघा काय म्हणताय। एका काटकोन त्रिकोणातील दोन बाजू ज्या 90 अंशाचा कोण तयार करतात त्यांचे गुणोत्तर 5:12 आहे। जर काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती दिले 270 चौरस सेंटीमीटर दिले आहे, तर कर्णाची लांबी किती आहे। आता काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ म्हटलं आपल्याला, मग आपण काय करणार पुराण लक्षात घ्या। काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 इंटू काय करू बेस इंटू हाईट, हे आपल्या सर्वांना माहिती आहे बरोबर आहे। 1/2 गुणिला जे गुणोत्तर दिले ते किती आहे 5:12 दिले, म्हणजे 5x गुणिला किती घेतले आपण 12x, आणि जे क्षेत्रफळ आहे ते किती आहे 270 आहे। ओके, आता लक्षात घ्या बे सक 12 होते म्हणजे 6x, 5 सक 30 झालं कन्फर्म, आणि x म्हणजे काय होते x चा स्क्वेअर होतो। ओके, आता हे लक्षात घ्या 270 बरोबर हे झाले 30x स्क्वेअर, देन x स्क्वेअर बरोबर 270 डिवायडेड बाय आपण किती घेऊ 30 घेऊ, 0 0 इथे कॅन्सल, 3 9 किती होणार 27, म्हणजे x चे मूल्य किती येणार 3 सेंटीमीटर। ओके, हे झालं आपला त्याची बाजू। आता बाजू जर बघितली तर बाजू किती बसणार तर नीट लक्षात घ्या, इथे मी इथे घेतोय। आता 3 गुणिला एक बाजू आहे 5, म्हणजे 3 5 15 सेंटीमीटरची, आणि दुसरी जी बाजू आहे तर 3 गुणिला हे 12 12 36 सेंटीमीटर। ओके, आता आपल्याला काय पाहिजे काटकोन त्रिकोणातील दोन बाजू किती आहे 90 आहे, म्हणजे याचा अर्थ तो काय आहे काटकोन त्रिकोण आहे। मग आपल्या सर्वांना माहिती आहे काटकोन त्रिकोण म्हटलं तर हा काय असतो एरिया ऑफ त्रिकोण, लक्षात ठेवा एरिया ऑफ त्रिकोण ABC असं मी घेतोय बरोबर। हा कितीचा असेल 90 अंशाचा असतील, म्हणजे हा काटकोन त्रिकोण आहे। तर याचा अर्थ इथे काय असेल पुराण AC चा स्क्वेअर बरोबर काय असणार AB चा स्क्वेअर प्लस काय असणार BC चा स्क्वेअर। आता दोन बाजू किती आहे 15 सेंटीमीटर आणि किती असेल 36 सेंटीमीटर, म्हणजे हा 15 चा स्क्वेअर झाला प्लस हा झाला 36 चा स्क्वेअर। 15 चा स्क्वेअर होतो 225 प्लस आता 36 चा जर स्क्वेअर झाला पुराणो तर 36 चा स्क्वेअर किती येणार तर जवळपास याला आपण काढूया 36 चा स्क्वेअर किती होते तर बघा 6 6 36 6 हातचे उरले 3 साइन त्रिक 18 18 दोन्ही 36 36 प्लस 3 तर 39 उरले 3 9 घेतले उरले किती 3 3 चा स्क्वेअर किती पुराणो 9 9 आणि 3 12, म्हणजे हे होतात 1296। ओके, हे झाले 1296। चला पटपट बेरीज करून टाकू आपण। 6 5 किती होते 11, 9 2 9 2 11 ने किती 12 12 2 हातचा 1 2 2 4 ने किती 5, म्हणजे हे झाले 1521, म्हणजे AC चा स्क्वेअर बरोबर किती झाले 1521, म्हणजे AC बरोबर। आता याचं काय घेऊ रूट घेऊ, म्हणजे 1521 कशाचा वर्गमूळ आहे चला 1521 कशाचा वर्गमूळ येतो पुराणो, वर्गमूळ कसं करतो आपण हा 1 आहे, ते येणारे अंक किती असतात 1 तर असते किंवा 9 असतात। तर बघा 1 किंवा 9 म्हणजे एकच स्थानचा अंक काय इथं 9 आहे, तर याचा अर्थ पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे। ओके, हे टेक्निक आहे, जेव्हा तुम्ही वर्गमूळ काढता तेव्हा आता 1521 आहे, तर 1 हा अंक जर एकच स्थानी येत असेल तर याचा अर्थ जे दोन अंक येणार एक तर काय येणार 1 येणार, नाही तर काय असेल 9, कारण 9 चा स्क्वेअर 81 होतात आणि 1 चा स्क्वेअर 1 होतात, तर याची संभाव्यता 1 किंवा 9 येऊ शकतात। पण पर्यायामध्ये आपल्याला 9 दिले, म्हणजे पर्याय क्रमांक किती असणार A हे त्याचं योग्य उत्तर असेल। ओके, चला समोरच्या प्रश्नाकडे जाऊया। समोरचा प्रश्न बघा पुराणो काय आहे। हा समोरचा प्रश्न आहे एका विमानात 500 प्रवासी होते, त्यापैकी 45% पुरुष आणि 20% मुले होती, तर स्त्री प्रवासाची संख्या किती म्हटलंय आपल्याला। ओके, आता सर्वप्रथम आपण काय करणार स्त्रियांची संख्या बघा किती करायचं टोटल बघा त्यांनी काय दिले आपल्याला काय म्हटलंय एका विमानात 500 प्रवासी होते, त्यापैकी 45% पुरुष आणि 20% मुले होते, म्हणजे 45 प्लस 20 अलग लक्षात पुराणो। आता स्त्रियांची संख्या जर आपल्याला काढायची असेल तर काय करणार आपण स्त्रियांची संख्या बरोबर 100 मधून काय करणार आपण 100 मधून या दोघांची पहिले ॲडिशन करून टाकू। पुरुष किती आहे 45 प्लस मुले किती आहे 20। ओके, तर हे झाले 65, म्हणून 100 मधून जर आपण 65 मायनस केले तर उरले किती पुराणो तर जवळपास हे उरणार 35%। ठीक आहे, म्हणजे स्त्रियांची संख्या किती टक्के झाली 35% झाली, हे समजलं तुम्हाला इथपर्यंत बरोबर। टोटल किती लोक आहे तर टोटल लोक आहे विमानात 500, म्हणजेच
500च्या 35%, 500चे किती घेतले आपण 35%, 0 0 कॅन्सल, 5 5 25, 5 त्रिक 15, 15 2 17, 175. म्हणजे स्त्रियांची संख्या किती असतं म्हणजे तर स्त्री प्रवाशांची संख्या किती असणार 175. पर्याय क्रमांक ए हे त्याचं योग्य उत्तर असणार. अशा स्वरूपाचे प्रश्न आपल्याला परीक्षेला नेहमी विचारले जातात, त्याच्यामुळे हे प्रश्न व्यवस्थित करून ठेवा कारण तुम्हाला उपयोगी येणार आहे. ओके, चला समोरच्या प्रश्नाकडे जाऊया पोरांनो. समोरचा प्रश्न बघा काय म्हटलंय. महाविद्यालयातील कला पदवीधरांची विज्ञान पदवीधरांशी असलेले गुणोत्तर 3:2 आहे. जर 20% कला पदवीधर आणि 25% विज्ञान पदवीधर पुढील शिक्षणासाठी पात्र ठरले आहेत, पात्र नसलेल्यांची टक्केवारी किती आहे. म्हणजे अपात्र म्हणजे पात्र जे नाही आहे त्यांची टक्केवारी किती आहे. तर लक्षात घ्या इथे 2 कर दिले आपल्याला. एक आहे कला आणि दुसरं आहे पोरांनो कला आणि काय विज्ञान म्हणजे सायन्स. ठीक आहे, आता याचं गुणोत्तर लिहा. असलेले गुणोत्तर किती आहे 3:2 दिले म्हणजे 3:2 दिलेले आहे. आता 3:2 दिले असेल तर याला आपण कशामध्ये कन्वर्ट करू 100% मध्ये कन्वर्ट करू. ओके, मग सर 100% म्हणजे कसं रे. तर बघा आता 100% म्हणजे मी काय करणार या 3ला 20 मल्टिप्लाय करणार आणि 2ला काय करणार 20 मल्टिप्लाय करणार. 30 दोन्ही किती होतं 20 किती होतात 60 आणि 20 दोन्ही किती होते 40 म्हणजे झाले नाही 100. ओके, तर आपल्याला 100% मध्ये कन्वर्ट करायचं हे 60% हे 40% असं करायचं होतं आपल्याला. आता 3:2 आहे तर 20% काय कला आहे तर इथं बघा तर आपण 30 आणि याला 40 घेतले म्हणजे 100 पकडू आपण. तर कलावाले किती आहे 60 मग 60च्या 20% म्हटलं आहे हे पात्रवाले आहे लक्षात ठेवा. आणि विज्ञानचे किती आहे पोरांनो तर विज्ञानचे 40च्या 25%. ओके, हे लक्षात घेऊया आपण किंवा तुम्ही डायरेक्ट उत्तर काढू शकता 40 घेऊ शकता अशा पद्धतीने काढू शकता पण हे नीट समजून घ्या. 0 0 हे झाले कॅन्सल, साईन दोन्ही 12 प्लस 25 चूक 100, 4 1 4, 4 10 40 हे 10 म्हणजे 22 लोक काय झाले हे पात्र झाले आहे. तर आपल्याला अपात्र विचारलंय काय विचारलंय अपात्र. बरोबर काय येणार 100 मधून 22 मायनस करायचे म्हणजे उरले किती असेल ऑब्विसली 78 उरले असेल. किती टक्के 78% काय अपात्र असेल. म्हणजे पर्याय क्रमांक डी हे त्याचं काय असणार योग्य उत्तर असणार. अशा पद्धतीनं हा प्रश्न तुम्हाला सोडवायचा होता. ओके, चला समोरचा प्रश्न बघा. 2 उमेदवार असणाऱ्या एका निवडणुकीत 135 मते अवैध ठरली. यशस्वी उमेदवाराला वैध मताच्या 70% मते मिळाली आणि तो 40,000 मतांनी काय झाला विजय झाला. तर एकूण किती मतदान झाले असेल. आता एकूण मतदान विचारलंय तर ते 2 कार्यकर्ते आलेले आहे हे नीट लक्षात ठेवा. आपण 100% मतदान असं पकडूया. मग विजयी आणि पराभव हे दोन्ही लक्षात घ्या. विजय आणि पराभव असे दोन्ही कार्यकर्ते आपण पकडले. आता विजयमध्ये जर बघितलं तर किती टक्के पडले वैध मताच्या 70% पडले म्हणजे 70% याला पडले. तर याचा टक्का याला जर 70% पडले तर याला किती पडले असेल 30% म्हणजे 30% हा पराभूत झाला. दोघांच्या मतामध्ये फरक कितीचा आहे पोरांनो दोघांच्या मतामध्ये जो फरक आला आहे तो किती टक्के झाला 40% झाला आहे. यस, मग 40ला किती म्हणू आपण 40,000. 40ला 40,000 तर 100ला किती. ओके, हे एकूण मतदान झालं. एक्स बरोबर काय घेतलं आपण हे झाले 40,000 गुन्हेला घेतले 100 आणि भागीला घेतले पोरांनो 40 हे झाले कॅन्सल. म्हणजे टोटल जर मतदान झाले तर हे किती होणार 1,00,000. लक्षात. आता त्याच्यामध्ये एका निवडणुकीत 135 मते काय झाले म्हणते अवैध म्हणजे टोटल जर याच्यामध्ये 135 आपण पकडले त्याच्यात जर ॲड केले तर हे झाले 5 हे 3 1 0 0 आणि हा झाला 1 म्हणजे एकूण बघा एकूण मतदान किती झाले असेल ते एकूण मतदान झाले 1,135. ओके, म्हणजेच पर्याय क्रमांक ए हे त्याचं योग्य उत्तर असणार. अशा पद्धतीने हे प्रश्न सोडवायचे असतात. प्रश्न कठीण नसते, फक्त त्या प्रश्नाला व्यवस्थितरित्या जर आपण समजून घेतलं तर तुम्हाला अडचण जाणार नाही. ओके, चला समोरच्या प्रश्नाकडे जाऊया. समोरचा प्रश्न बघा. एने व्याजाच्या दरा इतक्या वर्षासाठी जर सरळ व्याजाने 1200 रुपयाचे कर्ज घेतले, जर तिने कर्ज फेडताना 432 रुपये व्याज दिले असेल तर व्याजाचा दर किती होता. आता इथे एक लक्षात ठेवा जेवढा रेट ऑफ इंटरेस्ट असेल तेवढं काय नंबर ऑफ इयर्स आहे म्हणजे वर्ष आहे. अलग लक्षात जेवढा दर आहे तेवढंच काय वर्ष आहे. म्हणजे इथे मी असं पण लिहितो दर इज इक्वल टू काय आलाय वर्ष आले. समजलं. मग डायरेक्ट शॉर्ट फॉर्म काय वापरायचं बरोबर आरचा स्क्वेअर करायचा म्हणजे मी यांच्या ठिकाणी आर ठेवू शकतो. रेट ऑफ इंटरेस्ट आपल्याला विचारला आहे म्हणजे आरचा स्क्वेअर बरोबर. आता बघा इंटरेस्ट किती आला तिला इंटरेस्ट आला आहे 1200 रुपये.
सॉरी इंटरेस्ट 1200 रुपये नाही, इंटरेस्ट आहे 432. ओके 432 गुन्हेला घ्यायचे आपण 100 आणि डिवायडेड बाय डिवायडेड बाय 1200. हे घेतले आपण 1200. आता बऱ्याच लोकांना जर माहिती नसेल फॉर्म्युला तर सिंपल इंटरेस्टचा नीट लक्षात ठेवा. सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू काय येते पी इंटू आर इंटू काय होते पोरांनो एन आणि डिवाइड बाय आपण घेत असतो 100. आता इथे लक्षात ठेवा आपल्याला काय काढायचं आहे आर काढायचं आहे. मग मी रेट ऑफ इंटरेस्ट सारखाच आहे म्हणतात म्हणून आर गुणिला एन बरोबर आपण काय घेतलं आहे इथं सिंपल इंटरेस्ट गुणिला इथे घेतले आपण 100 आणि डिवायडेड बाय काय घेतलं आहे पोरांनो आपण पी घेतलं आहे. बस हे नीट लक्षात ठेवा. हा याचा एक्झॅक्ट फॉर्म्युला हा इथे आपण यूज केला आहे पण मी डायरेक्ट तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके आता बघा आरचा स्क्वेअर बरोबर 432 गुणिला इथे आपण डायरेक्ट घेतोय तर बघा 0 0 हे कॅन्सल केले 12 1 12 12 त्रिक 36 होते 12 त्रिक 36 12 चुकट 4 होते 12 त्रिक 36 उरले किती पोरांनो 7 उरले 12 सक 72 म्हणजे हे 36 आले. म्हणजेच रेट ऑफ इंटरेस्ट बरोबर किती येणार तर हा आहे ना 6%. ओके म्हणजेच पर्याय क्रमांक बी दॅट इज राईट आन्सर. आलं लक्षात. अशा पद्धतीने हा प्रश्न तुम्हाला व्यवस्थित सोडवायचा होता. समोरचा प्रश्न बघा एका चौरसाचा कर्ण 12 वर्गमुळात किती असेल 2 सेंटीमीटर असेल तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती असणार. नेहमी लक्षात ठेवा पोरांनो जर चौरसाचे क्षेत्रफळ आपल्याला काढायचे असेल तर ठीक आहे हा एक स्क्वेअर आहे. आता इथून हा काय निघालेला कर्ण निघाला आहे जो कर्ण किती आहे म्हणतात 12 रूट किती दिला आहे 2. तर याचा शॉर्ट फॉर्म मी तुम्हाला डायरेक्ट सांगतोय जर तुम्हाला कर्ण 12 वर्गमुळात 2 दिला असेल तर याची बाजू ऑलवेज बाजू किती घ्यायची 12 सेंटीमीटर घ्यायची. हे कन्फर्म करून ठेवायचं. ठीक आहे. जर तुम्हाला कर्ण 8 वर्गमुळात 2 दिला असेल ठीक आहे कर्ण किती दिला आहे 8 वर्गमुळात 8 वर्गमुळात 2 दिला असेल तर याची बाजू किती येणार तर बाजू हे घ्यायची पोरांनो 8 सेंटीमीटर. दॅट्स इट. हे शॉर्ट फॉर्ममध्ये लक्षात ठेवायचं. मग आता आपल्याला काय दिलं त्यांनी चौरसाचे क्षेत्रफळ किती विचारले. चौरसाचे क्षेत्रफळ म्हणजे काय असतात चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय असतात बाजूचा स्क्वेअर सर्वांना माहिती आहे बाजूचा स्क्वेअर असतात. बाजू किती घालली आपण 12 सेंटीमीटर म्हणून हा येणार 12चा स्क्वेअर बरोबर किती येणार 144 सेंटीमीटर. ओके अशा पद्धतीनं हा प्रश्न सोडवायचा. सेंटीमीटर स्क्वेअर सिंपल आहे की नाही आहे. नेहमी लक्षात ठेवा कर्ण जर तुम्हाला 12 वर्गमुळात 2 दिले तर बाजू ऑलवेज काय येणार 12 सेंटीमीटर येणार. 8 वर्गमुळात 2 कर्ण दिला असेल तर बाजू किती येणार 8 सेंटीमीटर येणार. असे प्रश्न एक्झामला विचारले गेलेले आहे त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा TCSला हे प्रश्न विचारले हे प्रश्न अशा पद्धतीने सोडवायचे. ओके चलो फिर नेक्स्ट क्वेश्चन आहे मीना जीवा व फारू यांनी काही रक्कम वाटून घेतली आहे. ठीक आहे 3 कार्यकर्ते आहे मीना जीवा फारू यांनी काही रक्कम वाटून घेतली आहे. मीनाला 5/8 एवढी रक्कम मिळाली आहे. जीवाला 0.25 आणि फारूला किती मिळाले 75 रुपये मिळाले आहे. तर मूळ रक्कम दर्शवणारा पर्याय इथून तुम्हाला निवडायचा आहे. ओके चला एक सेकंद. चला पुराण लक्षात ठेवा. आता टोटल रक्कम दिली आहे का बाबा आपल्याला त्यांनी दिली आहे का नाही. तर बघा जे कार्यकर्ते ते आपण घेऊ मीना त्याच्यानंतर जीवा आणि कोण आहे फारू. मीना जीवा आणि कोण घेतली आपण फारू. आता मीनापाशी रक्कम किती दिली आहे पोरांनो 5/8 घेतली आहे. आता इथं किती आहे जीवापाशी जी रक्कम आहे ती किती आहे 0.25 म्हणजे मी असं लिहू शकतो का रे 25/100 लिहू शकतो ना. म्हणजे काय जीवाची रक्कम जी आहे ते 25/100 असं लिहू शकतो. आता फारू जो आहे तो फारू किती आहे फारूला किती आहे 75 रुपये मिळाले म्हणते म्हणजे फारूला जे आहे ते 75 रुपये मिळालेले आहे. ओके जर यांची बेरीज जर आपण केली तर एवढी संख्या याला पाहिजे. ठीक आहे एकंदरीत जर आपण 8ने 700ला भाग जातो का नाही जात. ठीक आहे जर मी बघा 700ला इथे घेतले 700 गुणीला जर मी 5/8 घेतले 8 1 8 8 8 64 होते पोरांनो 8 8 64 होते. तर इथं भाग जात नाही म्हणजे याचा अर्थ इथं 700 येणार नाही. तर पहिलं ऑप्शनचा आपण ऑप्शन एलिमेंट मेथडचा वापर करायचा कारण ऑप्शन एलिमेंट मेथड न आपलं उत्तर लवकर निघते. ओके तर मी इथे किती घेतो पोरांनो 600 घेतो गुणीला मी 600 घेतले 8 1 8 8 8 7 56 होते उरले 4 8 5 होते पोरांनो 40 5 5 25 5 8 उरले 2 5 7 35 आणि 2 हे झाले 375 प्लस इथे सुद्धा मी काय घेतो गुणीला 600 घेतो 0 0 हे कॅन्सल 6 5 30 0 8 उरले 3 साइन 2 12 12 आणि 3 किती 15 हे झाले 150
प्लस हे आले पोरांनो 75. आता जर आपण हे 600 बरोबर घेतले तर यांची टोटल किती यायला पाहिजे, बरोबर किती यायला पाहिजे पोरांनो 600. त्याची टोटल 600 यायला पाहिजे. दरवेळी मी तुम्हाला हे शिकवत असतो, डावी बाजू बरोबर काय घ्यायची, नेहमी उजवी बाजू घ्यायची. काय, डावी बाजू बरोबर उजवी बाजू नेहमी घ्यायची. आपलं उत्तर पण सोयीस्कर होणार, म्हणजे लवकर निघणार. बघा 5 5 5 किती होणार 10, 10 0 हातचाला 1 आला, 7 आणि 5 होते 12, 12 आणि 5 12 आणि 7 19 आणि 1 20, हे 0 हातचे उरले 2, 3 आणि 1 4, 4 आणि 2 किती होते पोरांनो 600 बरोबर किती आले 600. ठीक आहे. ऑप्शन एलिमेंट मेथडचा वापर जास्तीत जास्त करत जा आणि पटापट उत्तर काढायचं. म्हणजे पर्याय क्रमांक बी त्याचं काय असणार, हे योग्य उत्तर असणार. ठीक आहे. चलो फिर चला समोरचा प्रश्न बघा काय, नुकत्याच पार पडलेल्या सरपंचासाठीच्या निवडणुकीत 4 उमेदवार एकूण 972 मते मिळाली. जिंकलेल्या व्यक्तीला मिळालेली मते त्याच्या विरोधकांपेक्षा अनुक्रमे 52, 78 आणि 102 ने अधिक आहे. तर दिलेल्या माहितीच्या संदर्भात सत्यविधान काय आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. आता नेहमी लक्षात ठेवा, एकूण मतदान किती झाले 972. तर इथं काय म्हणायचं आपल्याला, तर बघा काय म्हणते, नुकत्याच पार पडलेल्या सरपंचासाठीच्या निवडणुकीत 4 उमेदवारांपैकी एकूण 972 मते मिळाली. जिंकलेल्या व्यक्तीला मिळालेली मते त्याच्या विरोधकापेक्षा अनुक्रमे 52, 78 आणि 102 ने अधिक आहे. तर दिलेल्या माहितीच्या संदर्भात सत्यविधान काय असेल, तर पहिले काय करायचं आपण, टोटल मते किती आहे पुरानो 972 आहे, प्लस दिलेले सर्व मतांची काय करायची पटपट बेरीज करून टाकायची. म्हणजे 52 प्लस 78 आणि प्लस किती आले 102 आणि भागेला किती करायचे 4 कार्यकर्ते म्हणून भागेला 4 करायचे. आता बघा याची जर बेरीज केली 2 2 किती होते 4, म्हणजे हे झाले 972 प्लस 8 आणि 2 10, 10 आणि 2 12, 12 2 हातचाला 1, त्याच्यानंतर 7 आणि 5 12, 12 आणि 1 13, 13 3 हातचाला 1, इकडे किती होणार 2, हे झाले 232 भागीला घेतले पुराणो आपण 4. याची जर बेरीज केली 2 2 किती होणार 4, बघा 2 2 हे होते 4, 7 आणि 3 10, 10 0 हातचाला 1, 9 आणि 2 येते 11 आणि 1 12. ठीक आहे. म्हणजेच 12 4 भागीला आपण 4 घेतले, 4 त्रिक 12 होते, 4 1 4, म्हणजेच किती पडले असेल 301. तर जिंकलेल्या उमेदवाराला 301 मते मिळाली. यस, पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. कारण एकूण मते आणि पडलेली जी मते आहे, तर जो जिंकलेला उमेदवार त्याला किती मते पडले असेल, तर त्याला 301 मते पडले. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर असणार. अशा पद्धतीने हे प्रश्न दिसायला जरी सोपे असले पण काय होते, उत्तर काढताना मात्र हे कठीण जातात. ओके. चला समोरच्या प्रश्नाकडे जाऊया. 2 संख्यांची बेरीज 85 आहे. काय म्हणतात त्यांनी, 2 संख्यांची बेरीज 85 आहे, त्यांची वजाबाकी जर 15 आहे तर त्या संख्यांचे गुणोत्तर किती. आता गुणोत्तर विचारलं तर पुराणो नेहमी एक लक्षात ठेवा, मोठी संख्या आणि लहान संख्या असं ठेवायचं. ठीक आहे. ही झाली लहान संख्या आणि ही झाली मोठी संख्या. ओके, लहान संख्या आणि मोठी संख्या. आता 2 संख्येची बेरीज, लहान संख्या म्हणजे काय करायचं, फरक घ्यायचा. 85 मायनस 85 मायनस किती घेतले पुराणो 15 घेतले आणि डिवाइड बाय काय करायचे 2 करायचे. त्याच्यानंतर 85 मोठी संख्या कशी डिसाईड करायचं, तर 85 प्लस काय घ्यायचे 15 घ्यायचे आणि डिवाइड बाय घ्यायचे आपण 2. ओके. आता 85 मधून 15 गेले ते किती, 5 असून 5 गेले 0, त्याच्यानंतर 8 मधून गेले की 70 डिवाइड बाय जर 2 घेतले ते उत्तर किती येणार आपलं, हे येणार 35. ठीक आहे. त्याच्यानंतर 5 आणि 5 किती होते 10 होते. ठीक आहे, हे लक्षात घ्या. 5 आणि 5 10, 8 आणि 1 9 किती झाले 10, डिवाइड बाय किती घेतले 2, ते इथे होते पोरांनो 50. म्हणजे गुणोत्तर जर बघितले 35 आणि 50 जर येत असेल तर काय विचारलं, तर 2 संख्येचे गुणोत्तर तुम्हाला विचारले. मग काय येणार 7 5 गुणोत्तर बघा, 5 7 35 होते, 5 10 50 होते. पण आता याचा अर्थ आपल्याला मोठी संख्या विचारली म्हणून गुणोत्तर काय येणार 10 7 असं त्याचं उत्तर येणार. म्हणजेच पर्याय क्रमांक ए हे त्याचं योग्य उत्तर असणार. अशा प्रश्नांना सोडवायच्या वेळेस काय करायचे, गुणोत्तर बरेच पोरं काय करतात, लांब्या पद्धतीने एक्स न सोडतात. असं करायचं नाही आहे. एक्शल पद्धतीचा वापर आपल्या इथं करायचा नाही आहे. मोठी संख्या म्हटलं तर या पद्धतीने, लहान संख्या म्हटलं तर या पद्धतीने वजा करायची आणि मोठी संख्या म्हटलं तर या पद्धतीने त्याची बेरीज करायची. अशा पद्धतीने जर तुम्ही प्रश्न सोडवले तर डेफिनेटली तुमचं उत्तर पण लवकर सुटते आणि याचा आपल्याला फायदा पण होतो, आपला वेळ वाचतो. चला समोरचा प्रश्न बघा काय म्हटलं, एक रक्कम ABCD मध्ये 5:2:4:3 या प्रमाणात विभागायची आहे. जर Cला D पेक्षा 1000 रुपये जास्त मिळाले तर Bचा वाटा किती म्हणतात. मग पोरांनो काय करायचं आपल्याला, A B C आणि D चे गुणोत्तर दिले आहे. आता मी काय म्हणतो इथे लक्षात ठेवा, D चे जे गुणोत्तर आहे तुम्हाला इथे गुणोत्तर दिले आहे ते आधी लिहून घेऊ आपण पटपट. गुणोत्तर किती आहे बाबा त्याचे 5:2:4 काय आले 3. आता
सीला डीपेक्षा 1000 रुपये जास्त मिळतात, तर मी काय करणार, डीला 1000ने मल्टिप्लाय करणार. ओके, आता 1000 जर मल्टिप्लाय केलं तर हे किती होणार पोरांनो, 3000. तर ऑब्व्हियसली याला जर मी 1000ने मल्टिप्लाय केलं त्याची किती अमाऊंट होणार, 4000. म्हणजे याचा अर्थपेक्षा डीपेक्षा जर बघितलं तर सीची जी अमाऊंट आहे 1000 जास्त आहे, म्हणजे 4000 आहे. तर याला सुद्धा काय करायचं, 1000 रुपयाने मल्टिप्लाय करायचं. म्हणजे हे किती होणार, 2000. येते का लक्षात, म्हणजे हे झाले 2000 आणि याला सुद्धा काय करायचं आपण 1000ने मल्टिप्लाय करायचं, म्हणजे किती होणार, 5000. आता प्रश्नामध्ये तुम्हाला विचारलं काय, तर बीचा वाटा किती म्हटलाय त्यांनी, तर बीचा वाटा किती ना पुराणं, तर 2000 येणार. म्हणजेच पर्याय क्रमांक सी हे त्याचं योग्य उत्तर असणार. अशा पद्धतीने हे प्रश्न सोडवायचे. दरवेळेला मी तुमच्यासाठी प्रश्न घेऊन येणार पुराणो. हे प्रश्न पटापट सोडवा. एकदा जर तुम्ही याच्यावर प्रॉपर प्रॅक्टिस केली तर तुम्हाला गणित हा विषय जो कठीण वाटतो तो कठीण वाटणार नाही. ही जी पद्धत आहे शिकवण्याची तुम्हाला कशी वाटत आहे, तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही माझ्याकडनं काय अपेक्षित करतात आणि मी अजून कशा स्वरूपाचे क्वेश्चन घेऊन येणार. कारण परीक्षेला जे आहे आता गणित आणि सोबत आपण बुद्धिमत्ता पण घेऊन येणार आहोत, जे हार्डली की TCSला विचारलेले प्रश्न आहे. ठीक आहे, तर भेटू आपण उद्याच्या रेग्युलर सेशनला. थँक्यू.